नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्यासाठी अजून एक नवीन भरती आली आहे, ठाणे महानगरपालिकेची भरती। तर ह्या भरतीला आजपासून म्हणजेच 12 ऑगस्ट 2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात होत आहे। तर ह्या भरतीची शेवटची तारीख आहे 2 सप्टेंबर 2025। तर ह्या भरतीमध्ये जवळपास 65 संवर्गासाठी भरती आलेली आहे, ज्यासाठी टोटल 1773 एवढ्या जागा आलेल्या आहेत। म्हणजे खूप साऱ्या जागा आलेल्या आहेत आणि ही महानगरपालिका सुद्धा एक मोठी महानगरपालिका मानली जाते, ठाणे महानगरपालिका। त्यामुळे कोणीही ही भरती चुकवू नका, सर्वांनी फॉर्म अप्लाय करायचे आहेत। तर आता कुठली कुठली महत्त्वाची पदं आलेली आहेत तर बघा, पहिलं आहे लिपिक तथा टंकलेखक, ह्यासाठी जवळपास 53 जागा आहेत। त्यानंतर आहे जेई सिव्हिल, जेई इलेक्ट्रिकल, जेई मेकॅनिकल म्हणजे ज्युनियर इंजिनियरची पदं आहेत। त्यानंतर फायरमन आणि चालक तथा यंत्रचालक म्हणजे फायर डिपार्टमेंटची सुद्धा पदं आहेत, ज्यासाठी चांगल्या जागा आलेल्या आहेत। त्यानंतर सगळ्यात जास्ती जागा ज्या आलेल्या आहेत त्या नर्ससाठी आलेल्या आहेत, स्टाफ नर्ससाठी जवळपास 457 एवढ्या जागा आलेल्या आहेत। त्यामुळे स्टाफ नर्सच्या कुठल्याही विद्यार्थिनीने किंवा विद्यार्थ्यांनी ही जागा किंवा ही भरती चुकवू नये माझ्या मताने तरी। पुढचं आहे ईसीजी टेक्निशियन, त्यासाठी 19 जागा आहेत। त्यानंतर आहे औषध निर्माण अधिकारी, फार्मासिस्ट। आता ह्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी जवळपास खूप सारे विद्यार्थी डीएमएआरचा अभ्यास करत असेल, डीएमएआर ह्या परीक्षेचा, तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ही भरती चुकवू नये। तुमच्यासाठीही चांगल्या जागा आलेल्या आहेत, ठीक आहे। त्यामध्ये डीएमएआर मध्ये सुद्धा खूप सारी पदं ह्याच्यामध्ये आहेत, तर ती तुम्ही बघून घ्या। त्यानंतर मल्टीपर्पज वर्कर 33 जागा आलेल्या आहेत, बहुउद्देशीय कामगार। त्या पुढचं आहे प्रसाविका ज्युनियर टेक्निशियन, ह्यासाठी सुद्धा चांगल्या जागा आलेल्या आहेत। पुढचं आहे शस्त्रक्रिया सहाय्यक, वॉर्ड बॉय, आया आणि अटेंडंट, तर ह्या पदांसाठी सुद्धा चांगल्या जागा आलेल्या आहेत। जवळपास 65 संवर्ग आहेत। सगळ्यांनी त्यांच्या एज्युकेशन रिलेटेड जे पण संवर्ग आहेत ते बघायचे आहेत आणि मगच फॉर्म अप्लाय करायचा आहे। बाकी अजून डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आलेली नाही आहे, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येईल तेव्हा मी सगळं सविस्तर सांगेल। आणि फॉर्म कसा भरायचा तो सुद्धा माझा व्हिडिओ लगेच ह्या व्हिडिओ नंतर लगेच येणार आहे, कारण फॉर्म भरायला आजपासूनच म्हणजे 12 ऑगस्ट 2 वाजेपासून, दुपारी 2 वाजेपासून सुरुवात होत आहे। पण कोणीही लवकरात लवकर फॉर्म भरायचा नाहीये, कारण खूप विद्यार्थी हे फॉर्म भरताना घाई करतात आणि मग चुका करतात आणि मग जेव्हा मी फॉर्म भरायचा व्हिडिओ टाकतो त्यानंतर व्हिडिओ खाली येऊन अशा कमेंट करतात, सर आता काय करायचं आहे। तर बघा, तुमच्या लहान लहान चुकामुळे, तुम्ही लहानशी जरी एखादी चूक केली तरी फॉर्म तुम्हाला एडिट करता येत नाही आणि हा एक्सपिरियन्स खूप विद्यार्थ्यांना आलेला आहे। त्यांचे खूप सणांचे पैसे वेस्ट गेलेले आहेत। तुम्हाला एक्झाम तर देता येईल त्यांनी, पण तुम्हाला नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम येईल। त्यामुळे पुन्हा मी एकदा सांगतो, फॉर्म भरायची घाई कोणीच करू नका, माझा व्हिडिओ येऊन द्या, कारण तुम्ही एका फॉर्मसाठी 1000 रुपये जवळपास भरणार आहेत ह्या फॉर्मसाठी। त्यामुळे कोणीही घाई करू नका, ठीक आहे। तुमचे 1000 रुपये असेच वेस्ट जातील। आता जर तुमच्यापैकी कोणाला ह्या एक्झामसाठी स्टडी मटेरियल हवे असेल, म्हणजे काय तर 1 वर्षाचे करंट अफेअर्सच्या नोट्स आहेत ज्या मी बनवलेल्या आहेत स्वतः, ज्या की 2 लँग्वेजमध्ये असतील, इंग्लिश आणि मराठी, तर त्या तुम्हाला 151 रुपयामध्ये भेटतील। प्लस त्याच्यासोबत तुम्हाला काय काय भेटणार आहे तर 100+ TCSचे वेगवेगळ्या एक्झामचे क्वेश्चन पेपर्स भेटणार आहेत, जे की तुम्हाला नॉन टेक सेक्शनसाठी उपयोगाचे आहेत। प्लस काही पदासाठी टेक्निकल सेक्शनचे माझ्याकडे क्वेश्चन पेपर आहेत, जे की मागच्या MNCचे आहेत किंवा अन्य परीक्षांचे आहेत, म्हणजे DMER वगैरे अशा परीक्षांचे आहेत। तर कुठल्या कुठल्या पदांचे माझ्याकडे आहेत तर हे DMERचे सगळे क्वेश्चन पेपर माझ्याकडे आहेत। प्लस जेई सिव्हिलचा माझ्याकडे क्वेश्चन पेपर्स आहेत, खूप सारे जेई सिव्हिलचे क्वेश्चन पेपर्स आहेत मागच्या MNCचे। त्यानंतर जेई इलेक्ट्रिकलसाठी क्वेश्चन पेपर्स आहेत। त्यानंतर लिपिक टंकलेखकचे माझ्याकडे 2 पेपर्स आहेत। त्यानंतर लेखालिपिकचा 1 पेपर आहे। त्यानंतर स्टाफ नर्सचे सुद्धा माझ्याकडे 3 ते 4 पेपर आहेत। प्लस KDMCचे जेव्हा एक्झाम होईल त्यानंतरचे जे पण अवेलेबल होतील क्वेश्चन पेपर्स ते मी तुम्हाला देणार आहे। तर ज्यांना ह्या नोट्स हव्या असतील, ज्या की इंग्लिश आणि मराठीमध्ये असतील, त्यांनी मला ह्या QR वर पेमेंट करायचं आहे आणि त्याचा ट्रान्झॅक्शन आयडीचा जो स्क्रीनशॉट असेल तो मला ह्या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे। मग मी तुम्हाला PDF रूपामध्ये त्या नोट्स ह्या प्रोव्हाइड करेल। क्लिअर आहे? तर चला लगेच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, जो की असेल ह्या भरतीसाठी फॉर्म कसा भरावा। चला, थँक्यू।